श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 460। उपशम प्रकरण सर्ग 82। अरे इंद्रिय प्रवर्तका, अरे चार्वाका व देहाभिमान्या, अरे पोटासाठी चारही दिशांना भटकणाऱ्या भिक्षुका चित्ता, परिणामी अनर्थालाच कारणीभूत होणारे असे हे जगभर भटकणे आता सोडून दे। मी चेतनरूप आहे अशी तुला भ्रांती झाली असेल तर तिचा त्याग कर, कारण ती भ्रांती निखालस खोटी आहे। अरे शठा, चैतन्य आणि तू यांची स्वरूपे परस्परांहून अत्यंत भिन्न असल्यामुळे तुमचे ऐक्य होणे कालत्रयी शक्य नाही। अरे दुष्टा, माझ्यामुळे देह जिवंत आहे असा तुला अहंकार झाला असेल तर तो सोडून दे, कारण असा अहंकार निसंशय असत्य असून तो तुझ्या दुःखालाच कारणीभूत होईल। गाढ झोपेच्या स्थितीमध्ये अहंकाराचे अस्तित्व नसताना जर देह जिवंत असतो तर तुझा अभिमान व्यर्थच ठरत नाही का? अरे, अहम भावनेचा उदय होताच कार्यकारण समुदायाचा अधिष्ठाता मीच आहे असा तुला गर्व झाला असेल तर तोही अजिबात सोडून दे, कारण मूर्खा, खरे पाहू गेले असता तुला अस्तित्वच नाही। मग तू विनाकारण का धडपड करतोस? संवितरूपी चित्त अनादि अनंत असून तिच्या व्यतिरिक्त या जगात कशालाही सत्ता नाही। अशा स्थितीत या देहामध्ये चित्त हे नाव धारण करणारा असा तू आहेस तरी कोण? हे चित्ता, विषय भोगताना मी भोगता आहे व कार्य करताना मी करता आहे अशा प्रकारची भावना तुला अमृताप्रमाणे गोड वाटत असेल, परंतु परिणामी ती तुला विषाप्रमाणे दुःखदायकच होईल। असे असताना तू कर्तृत्व व भोक्तृत्वाचा अभिमान व्यर्थ धारण का करतोस? अरे मूर्खा, इंद्रियगणांच्या जोरावर कर्तृत्वाच्या घमेंडीत राहून तू विनाकारण आपला उपहास करून घेऊ नकोस। तू करता नाहीस व भोगताही नाहीस, तर तू जड व अचेतन आहेस, अर्थात तू चिदात्म्याच्या उंजळीने पाणी पिणारा आहेस। विषय भोगांचा तू कोण आणि विषयभोग तरी तुझे कोण लागतात? जड आणि मिथ्याभूत अशा तुला जर सत्ताच नाही तर तुला आप्त, बंधू किंवा मित्र तरी कोठून असणार? जे जड असते त्याला वस्तुतः अस्तित्वच नसते व ते जरी सद्रूप भासले तरी स्फटिकावर भासणाऱ्या तांबड्या फुलाच्या प्रतिबिंबाप्रमाणे वस्तुतः असद्रूपच असते। ज्ञातृत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व आणि पूर्वापार विषयांचे अनुसंधान हे धर्म चैतन्या वाचून इतर कोणाच्याही ठिकाणी संभवत नाहीत। आता मी प्रत्यगात्मा आहे अशी जर तुझी प्रामाणिक समजूत असेल तर तू आत्मरूप आहेस असेच ठरत असल्यामुळे कर्तृत्व, भोक्तृत्व, सत, असत इत्यादी दुःखदायक विकल्प तुझ्या ठिकाणी असणे कालत्रयी संभवत नाही। अर्थात तू जडच आहेस। कर्तृत्व, भोक्तृत्वादी धर्मांचा तू आपल्या ठिकाणी व्यर्थ आरोप करून घेतलेला असल्यामुळे मी आता त्या धर्मांचे युक्तीने हळूहळू कसे निवारण करतो ते पहा। चित्ता, तू जड आहेस याबद्दल मुळीच शंका नाही। मग तुझ्या ठिकाणी कर्तृत्व कसे असणार? दगडाच्या पुतळ्या नृत्य करताना कधी कोणी पाहिले आहेत का? आता काष्ठाच्या पुतळ्या माणसाने हलविल्यामुळे नृत्य करताना दिसत नाहीत का असे कदाचित तू म्हणशील, परंतु यावर मी असे म्हणतो की तू म्हणतोस ते खरे आहे व त्याचप्रमाणे तूही जीव चैतन्याच्या बळावरच जिवंत राहतोस, इच्छा करतोस, मारतोस व इतर व्यवहार करतोस, परंतु ह्या तुझ्या जीवनादी क्रियांचा फलभोक्ता चिदात्माच ठरतो। अशा स्थितीत तू जीवनाकरिता विनाकारण धावाधाव का करतोस? तू तू चिदात्म्याच्या जोरावर खुशाल जिवंत राहा, परंतु कर्तृत्व, भोक्तृत्वाचा मालक मात्र तू नव्हेस। कारण जे ज्याच्या शक्तीने केले जाते ते त्यानेच केल्यासारखे होते। कुऱ्हाड लाकूड तोडताना दिसते, पण कुऱ्हाडीने लाकूड तोडले असे कुणीही म्हणत नाही। तर ज्या मनुष्याच्या शक्तीने लाकूड तोडले जाते तोच खरा लाकूड तोडणारा ठरतो।
जे ज्याच्या शक्तीने मारले जाते ते त्यानेच मारले असे होते. पुरुषाच्या शक्तीने तलवार एखाद्याचा वध करीत असल्यामुळे तलवार धारण करणारा पुरुष वधकर्ता ठरतो. खुद्द तलवारीने वध केला असे कोणीही म्हणत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.